पाहायला मिळेल आणि नितीनच्या जोडीला अर्थातच साथीला त्या ठिकाणी जतीन जतीन चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. नितीन जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम रुदीन 11 स्वराज 11 अडगर संघाच्या माध्यमातून अर्थातच ताफ्यामधून त्या ठिकाणी दाखल झालेत. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ त्या ठिकाणी संपन्न व्हायला अजून वेळ आहे. मात्र टीम स्वराज 11 अडगर संघ करता ही जोडी किती धाबा बनवणार ना हेही पाहावं लागेल. हॅलो हॅलो सर, मिलिंद सर एकच मिनिट. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो ऍडव्होकेट साहेब यांच्या वतीनं रस्का बॉक्स मध्ये. मी फक्त एकच प्रश्न तुला विचारीन. भाई सारख्या खूप मोठ्या संघामध्ये भाई सुपर किंग बरोबर तू खेळतोस. काय वाटतंय या संघामध्ये खेळत असताना? काय नाही, आम्हाला तर पहिलं वाटत होतं आम्ही टॉप मध्ये पण नाही जाणार, कारण भाईने जो कोण नाव येईल त्याला बोली लावत होतं. म्हणजे तुम्ही सुद्धा भाईला थोडेफार घाबरता. भाईना घाबरायच लागेल, भाई एक आडगरावची दशेत आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. ओव्हर टू मिलिंद सर. धन्यवाद. पुढच्या वर्षी तुझा पत्ता काय? जाऊया मॅच कडे. चांगली बॅटिंग केली साहिल. पुढच्या वर्षी करता तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्याकरता देखील. नितीन उलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढलाय. अर्थातच एक नितीन दरम्यान आपण पाहतोय अर्थातच एक चांगला स्ट्रोक इथं यावेळेस. वा ओढ कॅच कॅच ऑफ द डे. विशाल शिर्केनं हा टिपला झेल. नितीन शिंदेचा खेळलाच केलाय खेळ. ऋतिक चरफल आणि नितीन शिंदे या दोघांमध्ये ही बॅटल जिंकले खऱ्या अर्थानं ऋतिकनं. कारण मगाशी टॉस्का बॉस मध्ये त्याने म्हटलं होतं आमची नजर फक्त असेल ती नितीनवरती. त्या जाल्यात त्या चक्रव्यूहमध्ये अडकवलंय. पुन्हा बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं. यावेळेस मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. वेग पहा, व्हेरिएशन्स पहा या गोलंदाजाचे. जणू काही वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो तडवी 11 उणेगाव संघाकरिता. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्या टीम करता पुन्हा एकदा एक चांगलं प्रदर्शन. स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता. पुन्हा एकदा विशाल आला होता मिडॉनला, मात्र त्या ठिकाणी चेंडू लपकला गेला नाहीये. चौकार आला या 5 धावा आल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अर्थातच 4 झालेत का? पहिला एक रन ना ऑन साइडला बटका सजवलाय. मिडॉनला पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धावली आहे 5व्या चेंडूवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर मात्र पाच धावा आल्या धावफलकावरती. अर्थातच या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच त्या ठिकाणी विचार केला तर नितीन शिंदेचं जाणं अर्थातच टीम स्वराज 11 अडगर संघाला खूप महागडं पडणार आहे. कारण नितीन जर इथं आता असतं ना तर नक्कीच एक
15-20 धावा त्या ठिकाणी आपल्याला अजून एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या असत्या, कारण धाकड फलंदाजी करण्याकरता तो जाणला जातो आणि त्याची प्रचिती आपण साऱ्यानं त्याचा खेळ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलाय. तब्बल 46 धावा ठोकल्या होत्या नितीननं. नितीनच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी कोण भरून काढणार? अर्थातच ती पोकळी भरून काढण्याकरता जतीन आणि सुधीर हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी उभे आहेत. नितीन सारखा खेळ साकारला जाईल का या जोडीच्या माध्यमातून हेही पाहावं लागेल. इथून पुढे गोलंदाजी ट्रॅकवरती उतरले राकेश. राकेश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील एक अनोखा कारनामा करण्याकरता ते जाणले जातात. सातत्यानं अर्थातच नवनवीन त्या ठिकाणी विक्रम आपल्या नावावरती करण्याकरता ते सातत्यानं सज्ज असतात, प्रयत्नशील असतात. राकेश उलंडलेन डिलिव्हरी यावेळेस मात्र लॉंग ऑफ रेझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थातच नो चेंडू आहे यावेळेस. साईड त्या ठिकाणी क्लिअर केली नव्हती आणि त्याचाच फटका बसतोय राकेश यांना. येणारा चेंडू मात्र फ्रीड स्वरूपाचा. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. निश्चितच 7 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. एक चांगली लढत मॅच अर्थातच या स्पर्धेमधली आणखीन एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तन्वी 11 उणेगाव विपक्ष स्वराज 11 अडगरचा संघ आहे. प्रतीक चरफले, राकेश शिंदे एक भली मोठी स्टारकास्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. या जोडीवरती मात्र तन्वी 11 उणेगाव संघाचे देखील खूप सारी मदार असणार आहे आणि दुसरा विजय या स्पर्धेतला संपादन करण्याकरिता अर्थातच या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवण्याकरिता हे दोन्ही संघ त्या ठिकाणी प्रयत्नशील असताना चांगला स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी डिस्टन्स वर करू शकत नाही. फ्रीडचा चेंडू असल्या कारणानं त्या ठिकाणी फलंदाज सेफ असणार आहे. एक धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेनं 8 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. एक चेंडूचा खेळ आता मात्र संपन्न झालाय. सकाळपासून ज्या उत्साहामध्ये ही स्पर्धा पुढे गेली ना, आतापर्यंत सर्वच खेळाडू त्या ठिकाणी आणि सर्व प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला चांगली दाद देत असताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा घरबसल्या थेट लाईव्ह स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिक इन्फोच्या वेबसाईटवर देखील चांगल्या कमेंट्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बाहेरगावी असणाऱ्या खेळाडूच्या माध्यमातून आणि आपल्या पंचायतीमधील असलेल्या अनेकांकडून या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू नो चेंडू आला होता, पण तदनंतर मात्र दोन्ही चेंडू चांगल्या धाटणीचे आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर दसवते यांच्यावरती बरचसा प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट करण्याचं काम राकेश शिंदे यांच्या माध्यमातून केलं जाईल. निश्चितच हा क्रिएट झालेला प्रेशर कुठंतरी रिलीज करण्याकरता एक मोठा फटका खेळावा लागेल ते सुधीर यांना आणि त्याच फटकाच्या शोधामध्ये आहेत ते. यावेळेस मात्र पॉइंटला प्रोटेक्शन जाईल का चेंडू खाली? बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी एक धाव दिली आहे. अर्थातच एकेरी धावेनं 9 धावा या धावफलकावरती येतील. चांगलं रोखलंय तन्वी 11 पुणेगाव संघाच्या या गोलंदाजांनी. 9 धावा दिल्यात आतापर्यंत. अजून हे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश शिंदे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करते. अर्थातच जे काम ऋतिकनं केलं होतं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तेच काम इथं देखील आपल्याला पाहायला मिळते राकेशांच्या माध्यमातून. चांगला चेंडू यावेळेस कलात्मकता. वाह, आणखीन एक देखना स्ट्रोक केलाय जतीनच्या बॅट मधून. चौकार बॅकवर्ड स्क्वेअर. चौकाराने धावफलक पुढे जाईल ते 13 या आकड्यावरती. असे चौकार आणि असे मोठे फटके येणं गरजेचं आहे अधून मधून, कारण समोर देखील एक चांगला ताकदवान संघ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तन्वी 11चा. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या त्या ठिकाणी उभी करावी लागेल. नितीनचं काम आता मात्र एका बॅटर्सला करावं लागेल. जतीनकडे ती क्षमता आहे. चांगली कलात्मकता. यावेळेस मात्र स्क्वेअर कट अगदी कलाईचा वापर केलाय आणि तिथं चेंडू सीमा पार जातोय. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चौकार अर्जित केलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
ते आपण पाहतोय. अर्थातच 8.50च्या सरासरीनं जर याच सरासरीनं पुढे गेली ना टीम तर प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिला तर 38च्या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 34 ते 38च्या घरामध्ये हा स्कोर त्या ठिकाणी पोहोचू शकेल. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. विनंती असेल टीम तन्वी 11 उणेगाव संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश. अर्थातच टीम संघर्ष उणेगाव संघाचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू यावेळेस विशाल पुन्हा एकदा रिझन मध्ये आला होता. अर्थातच त्या ठिकाणी प्रयत्न केले मात्र चेंडू थोडासा दूरवर राहिला विशालच्या एरियामधून. तिसऱ्या कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव तिथं देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल ते 18 या आकड्यावरती. चांगल्या दर्जाची स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय जतीन आणि सुधीर या दोघांनी मात्र खऱ्या अर्थानं हा डाव सावरलाय. जतीन चौधरी आणि सुधीर अडघर संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. अडघर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. 30 सर्कल मध्ये तिथं देखील फील्ड केली जाईल. विकेट सॅक्रिफाईस त्या ठिकाणी केलं जाईल का? त्या ठिकाणी पंचांचं बोर्ड आकाशाकडे आहे. जावं लागेल जतीनला माघारी त्या ठिकाणी. वा, चांगली सोच, चांगली कलात्मकता. अर्थातच ऋतिकनं आपलं टॅलेंट दाखवलं आणि त्या ठिकाणी माघारी धाडलं ते जतीनला. मास्टर तर दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. महत्वाचा फलंदाज जतीन ज्याच्यावरती खूप सारी जबाबदारी होती ना तो देखील आता माघारी परतताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. अर्थातच इथून पुढं या 18 आकड्याला मोठ्या आकड्यामध्ये परावर्तित करण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल आणि कोण ती जबाबदारी घेणार आणि टीम स्वराज 11 अडघर संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवणार. याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका सजवलाय. सुधीर यांच्या बॅट मधून एक धाव वली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल ना ते 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. प्रथमेश त्या ठिकाणी 7वे आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अर्थातच 3 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना आपण पाहतोय डेड बॉल आहे का त्याच्यानंतरच? ओके, सर रनआउट नंतरचा डेड बॉल आहे ना? चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस स्लॉट मध्ये आला होता. अगदी शेवटपर्यंत नजर बनवली होती चेंडूवरती आणि या षटका ठोकलाय. निखिल हा बॅटर्स आहे. निखिलच्या अगदी रडार मध्ये आला होता चेंडू आणि त्यानं देखील पाहिलं. निखिल शिंदे पोस्टमन आपण पाहतोय आणि यावेळेस काय घडणार? भुवना तितकासा चेंडू दिसला नाही आणि तदनंतर मात्र हा झेल निसटला गेला. काही हरकत नाहीये.
पॉइंटला त्या ठिकाणी उभे होते आणि तदनंतर मात्र हा झेल सुटला जातोय. 25 धावा आल्या धावफलकावरती. स्कोररची सोय पहा, स्टिंग सुद्धा आली आहे या ठिकाणी. चांगला स्ट्रोक होता, यावेळेस मात्र स्लाइटली त्या ठिकाणी साठून गेलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डेंजर झोन कडे मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जाते. दुहेरी धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 27 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रथमेश सत्वे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सर्व खेळाडू आज या ठिकाणी जर विचार केला ना तर या जीपीएल सीझन 2 मध्ये आपल्या नावाचा त्या ठिकाणी ठसा उमटवण्याकरिता सातत्याने मेहनत घेत आहेत. परिश्रम, वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि षटकाची सांगता होईल. 28 धावा धावफलकावरती. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला ना तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील टीम स्वराज 11 अडीगर संघ 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय. नितीन शिंदे जर त्या ठिकाणी जर असते ना तर नक्कीच आज आणखीन धावा या ठिकाणी आपल्याला ऍड होताना पाहायला मिळाले असते. नितीन शिंदे यांचं स्वस्तात माघारी जाणं आणि त्याचा फटका संपूर्ण स्वराज 11 अडीगर संघाला बसणं. कारण 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक फेकण्याकरता हाताळण्याकरता या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती येतील ते ओंकार शिंदे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. आता या 6 चेंडूमध्ये आक्रमण, हल्लाबोल सुधीर, निखिल शिंदे कशा पद्धतीने करणार हेही पाहावं लागेल. सोडून दिलाय यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या दूरवरचा चेंडू फेकलाय. अर्थातच एक अव्हांतर धाव येईल या दरम्यान वाईडच्या स्वरूपात. धाब्यानं 29 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. सुधीर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीर धरलाय सुधीरनं, पण आता धीर धरून चालणार नाही कारण आता चेंडू फक्त असतील ना ते 6. त्या ठिकाणी तुम्हाला आता फटकेबाजी करावी लागतील. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमक तुम्हाला व्हावं लागेल. पुन्हा एकदा तडमान मधून चेंडू फरार होणार कारण आउटफील्ड त्या ठिकाणी खूप तेज आहे. चौकार आलेला पाहायला मिळतोय. डीजे आज 26 जानेवारी आणि 75वा प्रजासत्ताक दिन. संपूर्ण देशामध्ये आपण 75वा प्रजासत्ताक दिन त्या ठिकाणी आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज या स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी आपण सोहम या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर्स त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आलाय. बॅट नाही तर पुल करायचं होतं, तिथं देखील मिस होताना पाहायला मिळतोय. अर्थातच राकेश शिंदे टॅकनी यष्टनच्या मागे आहे. राकेशची आक्रमकता पहा, अपील करण्याची त्याची स्टाईल पहा. 33 धावा बनवल्या, चांगलं रोखलंय खऱ्या अर्थानं स्वराज 11 अडगर संघाला. वाटलं होतं एक चांगली बॅटल त्या ठिकाणी पाहायला मिळेल, वाटलं होतं एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा केला जाईल. भीमर चेंडू आहे, कमरेच्या वरती फेकलाय त्या ठिकाणी. पंचांनी देखील खंडित केलंय ना. बॉलर्सला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट झाली, नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती आल्या. तदनंतर येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा, 36 धावा या धावफलकावरती येतील. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला चेंडू येतो ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय.
एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. प्रथमेश त्या ठिकाणी वेगानं चेंडू खाली आलाय. तदनंतर मात्र जर विचार केला ना तर एकेरी धाबीने 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर 40च्या आसपास आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण येणारे 2 चेंडू मात्र शेष असणार आहेत ओमकारच्या गोलंदाजीचे. सोहम शिंदे अर्थातच स्वराज 11 अडगर संघ किती धावांपर्यंत मजल मारणार, या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का? यावेळेस मात्र आलाय मोठा फटका, मात्र डीपचा प्रोटेक्शन त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धडपड मैदानाच्या आतमध्ये पडझड आहे, एक एक चेंडू रोखण्यासाठी प्रयास करतायत, मात्र या दरम्यान चौकार येतोय. थँक्यू. 41 आल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू या पूर्वार्धाच्या या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार शिंदे याचा. चांगला स्ट्रोक, रट्ट्या ओढलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय या दरम्यान. खऱ्या अर्थाने सोमच्या बॅट मधून ज्याची गरज होती टीमला, निखिलच्या बॅट मधून. थँक्यू. 45 धावा बनवल्यात आणि या 46 ची गरज असणार आहे ती टीम या ठिकाणी सोहम 11. यानंतर पुढील मॅचचा नाणेफेक आपण करूयात. सामना क्रमांक 9 असेल ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स विपक्ष मंथन 11. एक चांगली लढत यानंतर आपल्याला देखील पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण विनंती करूया, आपण या ठिकाणी टस्क बॉक्स मध्ये यायचं आहे. ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स विपक्ष मंथन 11 दोन्हीही तुल्यबल संघ आहेत. मागच्या मॅच मध्ये 85 धावांचा डोंगर उभा केला होता. अर्थातच संकेत आणि आकाश शिंदे या जोडीनं ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाचा विचार केला तर निलेश शिंदे आहे, तो देखील चांगली फलंदाजी करू शकतो. तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स मंथन 11 उनेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण आमंत्रित करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. उत्तरार्धाचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिथं बनवायच्या आहेत ना 45 धावा, त्या 46 धावा टीम. तर आपण विनंती करूया ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करूया परिवर्तन. या मॅचचा उत्तरार्ध काय असणार आहे ऐकण्याकरता, जाणून घेण्याकरता एकता रत्न आमचे सिनियर कॉमेंटेटर अर्थातच आमचे विजय बक्कम सर या ठिकाणी जोडले जातील या मायक्रोफोन वरती. तत्पूर्वी मी घेतो आपला सर्वांची रजा. हॅलो. चेक 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 चेक. एक मोठी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच शिंदे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला AK-47 आकाश शिंदे आणि संकेत चरफल ही जोडी. या त्या ठिकाणी विनंती असेल ॲडव्होकेट शिंदे अमरची मॅच उद्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल, ज्याने एक जबरदस्त धाकड फलंदाजी केली होती. पण इथं संकेत चरफले पुन्हा बरसणार का? अनिलजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा नाणेफेक. त्या ठिकाणी निलेश शिंदे ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स आणि बाजूला पाहिलं ना तर मंथन 11 उनेगाव. कॉल ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स. कॉल येस इट इज टेल. अर्थातच नाणेफेकीचा कौल जातोय शिंदे ब्रदर्स. निलेश, मागचा सामना जर विचार केला तर चांगल्या रीतीने शिंदे ब्रदर्स संघाने त्या ठिकाणी विजय, सनीलनं चांगली फटकेबाजी केली होती. काय सांगशील ही मॅच किती इम्पॉर्टंट असणार आहे, हे प्रथम काय असेल? आमचा प्रथम डिसिजन हा क्षेत्ररक्षण आहे की मगाची मॅच जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच ही सुद्धा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सारखा मातबर खेळाडू आहे, आता जी मगाशी बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा बघत आहे. आमचा खूप प्रयत्न असेल की त्यांना चात रोखण्याचं, आणि बघूया. नक्कीच, कारण तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल, कारण तू गेल्यानंतर टीम मध्ये तितकासा आक्रमक शैलीचा फलंदाज
त्याची उणीव तुला देखील जाणवते, कारण संजय शिंदे टीम मध्ये नाहीयेत. तर काय सांगशील येणाऱ्या बॅटर्सनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बॅकअप देणं गरजेचं आहे? थोडा आमचा बॅकअप थोडा कमी पडत आहे. तरी आम्ही सुद्धा प्रयत्न करू आणि टीमला चांगल्या पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न. नक्कीच, आणि या मॅच करता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण मैदानाच्या आतमध्ये ऋतिक चरफले चांगली फटकेबाजी करते. संकेत, महत्वपूर्ण सामना आहे. समोर निलेश शिंदे आहे, अर्थातच प्रथम फलंदाजी करायची आहे. मागच्या मॅच मध्ये आकाशनं केलेली फटकेबाजी, काय सांगशील या मॅच मध्ये किती टार्गेट असेल? टार्गेट तोच असेल आमचा 80+ करायचा, कारण की इथं हवा खूप चालली उजव्या बॅट्समनसाठी. सारखा बॅट्समन चांगलाच खेळतोय, फर्स्ट मॅचपासून चांगलाच खेळतोय. आम्ही त्यांना बघू, आम्ही 80च्या आत नाही, सॉरी, आम्ही 80+ करू. नक्कीच, मागच्या मॅच मध्ये अमरनं अगदी चांगली फलंदाजी केली होती. एक वेळ असं वाटत होतं की अमर ही मॅच त्या ठिकाणी हिसकावून घेऊन जाणार. गोलंदाजांसाठी काय सूचना असतील या मॅच मध्ये? गोलंदाजांसाठी काय गेम प्लॅनिंग किंवा अनोखा एखादा नवीन गोलंदाज पाहायला मिळेल का? सेम लाईनअप असेल, पण मगाशी काय झालं, जरा कॉम्बिनेशन बसला नव्हता. आता आम्ही चेंज करू. नक्कीच, आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानात मध्ये, अर्थातच जिथं ऋतिक आणि राकेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर टू अनिलजी धनावडे साहेब यांचं या ठिकाणी आपण सन्मान करूया, स्वागत करूया. विनंती असेल ॲडव्होकेट शिंदे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स विजय बक्कम सर. धन्यवाद सर. चांगली मॅच एक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहायला गेले तर स्वराज्य 11 तर दुसऱ्या बाजूला तन्वी 11. या दोन संघादरम्यान 46 करायचं आहे. पाटला प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज 11 या संघाने 45 धावा केल्यात. 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू पाहायला मिळेल ऋतिक, आणि त्या ठिकाणी मात्र चकवलाय गली रिजन मधून 60 वेगाने चेंडू डावल झालाय बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावसंख्येपुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यांवरती. ऋत्विक चेरफले मात्र 4 चेंडू मध्ये 17 धावांवरती खेळले. राकेश शिंदे पुणेगावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातात, असा 2 बॉल मध्ये 2 चेंडू मध्ये 5 धावांवरती अद्याप आहे. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं राकेश शिंदे. आज मात्र गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतं सोहम. तर स्ट्राईक एंडला राकेश. सोहम या ठिकाणी चांगली तेज तर्रार गोलंदाजी करेल का? परंतु राकेशकडे अनुभव आहे. सोहम डावकुऱ्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळते. एका संघामध्ये दोन्ही खेळाडू खेळत असतात सातत्याने. त्यानंतर सोहमवरती जबाबदारी दिले आणि ते चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावं लागणार आहे सोहमला या ठिकाणी. आधीच्या मॅच मध्ये त्या छोट्याशा गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती, सामना जिंकून दिला होता. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल? सोहमच्या पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. राकेशला माघारी परतावं लागतंय. पहिला झटका, पहिला हादरा. आर फॉर राकेश. बॅक टू द पेव्हिलियन. डीजे पाहायला मिळते मित्रांनो. एका बाजूला राकेशला डगआउट मध्ये पाठवले. आल्या पहिल्या चेंडू वरती सोहमने पाठवलं डगआउट मध्ये. राकेशचा खेळ माहिती आहे सोहमला. तर नवीन आलेला फलंदाज क्रमांक 3 मैदानामध्ये दाखल झालाय, अर्थातच प्रथमेश एका बाजूला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला ऋतिकची बॅट मात्र तलपते या मैदानामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. अशा पद्धतीने ऋतिक आणि प्रथमेश या मैदानामध्ये कारनामा करतील का? धाव फलकावर लगावत त्या 22. जिंकण्यासाठी 46 धावांचा करायचा होता पाठलाग. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 24 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पुढचा चेंडू
पुलटा चेंडू होता गली रिझन मधून चेंडू सुसाट जाईल, परंतु चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा त्या ठिकाणी रोखण्याचा कारनामा पाहायला मिळतोय. एकूण 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रथमेश खूप मोठं नाव आहे, नवोदित खेळाडू आहे, परंतु त्याच्यामध्ये ताकद आहे. विस्फोटक फलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. असा प्रथमेश सत्वे बोरिवली आणि अंधेरी या विभागामधून चांगली दर्जेदार फलंदाजी क्रिकेट त्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळते. सोहम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि चेल मात्र सुटलाय. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एखाद्यावर थांबावं लागले, कारण ऋतिक म्हणतोय की सोहमवरती मी हल्ला चढवणार, कारण चांगली गोलंदाजी आहे सोहमची. परंतु मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती राकेश गुन्हेगावचा कोणी हिराला तंबू मध्ये परतवले. तदनंतर एकामागे चांगले चेंडू फेकतोय सोहम. पुढचा चेंडू सोहमचा. हो काय पॉइंटला स्टेअर केलं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. आणि एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावा पूर्ण केल्या जातात. दिवेशच्या हातातून थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु आज पाहिले गेले तर मंथन 11 चे संघ मालक आमचे राकेश शिंदे आता खूप खुश आहेत, कारण चांगली मॅच जिंकली, खूप मोठ्या धावा ठोकल्या होत्या आणि मॅच विजयी झाली होती. तर पुन्हा त्या मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईल सोहम ऋतिकाचा सामना रंगतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळतो. या षटकातील सोहमने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 गडी घालत केले, 5 धावा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीचा असणार आहे? ऋतिक चेरपले मोठा फटका मारेल की सोहम मात्र कमबॅक करेल? ऋतिक टू सोहम हा मात्र सामना रंगतोय. हलक्या हाताने स्टेअर केले त्या ठिकाणी. 1 धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 28 या आकड्यावरती. या 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात सोहमने. चांगला खेळ पाहायला मिळाला सोहमचा. परंतु संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी कोणाला त्या ठिकाणी पाचारण केलं जात आहे? आणखीन येतोय येस फॉर समीर सत्वे, मॅन फ्रॉम उनेगावचा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण हे षटक फार महत्वाचं असणार आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल? 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडूंचं समीकरण या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक चांगला दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल या गोलंदाजाकडून. समोर उभा आहे ऋतिक चेरफले. सध्याच्या घडीला पाहिले गेले तर 7 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय. अर्थात ऋतिक आखू टप्प्याचा चेंडू ठोकला, स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू फरार. चेंडूला मात्र पाणी पाजलं या ठिकाणी ऋतिकनी. पहिल्या त्यानंतर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आणि सामना विजयी करून दिलाय. अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता आहे. क्षमा असावी मित्रांनो, अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 32 धावांवरती खेळतोय ऋतिक चेरपले. 9 चेंडू मध्ये 32 धावा ठोकल्यात. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुण्याचा चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. अलाउंड कार्पेटच्या साहाय्याने चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाह, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. त्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते 42 ऑन बोर्ड. 9 चेंडू मध्ये अजून सुद्धा
4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अटीतटीची लढत या मैदानामध्ये सातत्याने पाहायला मिळते. परंतु सध्याच्या घडीला ऋतिक अतिशय फॉर्म मध्ये आहे. 34 धावा केले तर ऋतिकने 10 चेंडूमध्ये. पुन्हा मोठा फटका फसलाय का, परंतु नाही स्टँड अँड डिलिव्हरी. चेंडू फरार गेला पाण्यात आणि 11